मित्रांनो असा घाम गाळावा लागतंय, शरीर फिटनेस राहतंय. नाही बे, लय मोठी स्टोरी तुम्हाला शॉर्टमध्ये करून सांगतो. हे काय आपण घाम बिम गाळण्याला किंवा मग शरीर बनवायच्या नादानं इकडे नव्हतो आलो डोंगराला आपली म्हैस हरवली होती. आता हे डोंगर म्हणजे आल्या एवढं भारी वाटलं, एनर्जी वगैरे मायाला फुल लेवलला. आपण हे डोंगर वगैरे दाखवत पोरांना, पोरं खुश होतील, यूट्यूबला व्ह्यूज येतील, लाईक येतील. अरे काय सीन आहे, काय सूर्य असं वाटत होतं मला. आणि म्हैसही दिसली थोडंफार चालल्याच्या नंतर, म्हणजे एक 2-3 डोंगरं पालटल्याच्या नंतर. बरं ती चुकली होती, 2-4 मसरातून चुकली होती. मग म्हणलं आता सहज रस्त्याला लागली की आपलं नुसतं पाठीमागं चालायचं गाणं म्हणत. तर भावांनो विषय लय हार्ड होता. म्हैस असती आणि चुकलेली म्हैस, विषय हार्ड. मग आपली अशी लागली मित्रांनो आज. एकतर तिनं नुसत्या चिलारीचा मार्ग हुडकिला. नुसत्या अगोदर चांगल्या जागेतून चालली होती, मी खुश होतो. पण एकदा मी व्हिडिओ घ्यायच्या नादामध्ये तिच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणलं तुम्हाला डोंगर झाडे दाखव, आणि ती गायब झाल्याच्या नंतर ती कुठं गेली मला माहीतच नाही. मी पाण्याला आपलं खाली आलो नदीनं, ट्रॅकिंग आहे उतरत व्हायला हवा करायची सवय लागलेली आपल्याला. आणि पुन्हा बघतो म्हैस कुठे आहे. पण त्याच्या अगोदर आणखी मी म्हटलं हे पाण्यामध्ये काहीतरी वळवळ करतंय काय असेल हे. तर हे होते खेकडे बघितले. त्याच्यानंतर मुऱ्या होत्या त्याच्यामध्ये. आता पाऊस पडायला गेलाय. पाऊस पडल्याच्या नंतर मुर्याची भाजी बनवताना तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. गावरान खाद्य मित्रांनो डोंगराला बालाघाटच्या, एकदम काळ्या असतात माशासारखा प्रकार. पण ते जाऊ द्या. म्हैस किधर है बे. म्हैस मित्रांनो ह्या झाडीमध्ये गुडूप. बरं मी वरी आलो तर ती वापस पळाली. अगं थांब माय गेले, मला पुढं गेलो आडवा. एक तोंडावर नाही टाकला रट्टा. तुम्ही शिवाय देताल कमेंटमध्ये जर तुम्ही 2-4 जणांनी बघितलात तर. असे आपल्याला व्ह्यूज येत नाहीत यूट्यूबला, त्याच्यामुळं तोंडावर एक फटका टाकला तिला वापस वळवलं. आणि मग ती आल्या पावली या झाडीमध्ये आली. मग या झाडीमधून मित्रांनो दुसऱ्या डोंगराला चढली. आणि ह्या चिलारीतून माझ्या पॅन्टची जी दुर्दशा झाली, घरी गेल्या बायको 4 शिव्या देईल आणि ऑफिसला ती पॅन्ट घालून जाता येणार नाही. हा विषय वेगळा. म्हणजे तुमचा भाऊ असा भयानक परेशान झाला आहे, बोलताना सुद्धा धापा यायला लागल्यात एवढं तिनं